झाली तशीच ठेवायची हॅलो आज कोण बोलतोय? महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई द्वारा आयोजित खडीकमल प्रशिक्षण शिबिर या खडीकमल प्रशिक्षण शिबिराचा हा द्वितीय दिवस. या द्वितीय दिवसामध्ये आपण पहिल्या दिवशी खडीकमल प्रशिक्षणामध्ये शायरी कशी करायची, शायरी करण्यासाठी काय काय करावं लागते आणि शाहीर बनण्यासाठी कशी मेहनत घ्यावी लागते. शायरीची सुरुवात करताना सर्वप्रथम वंदन गीताने सुरुवात होते, ज्याला आपण गण म्हणतो त्या गणाने सुरुवात होते. त्यानंतर खडीगमतीचा दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग म्हणजे गवळण. गवळण म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी गवळण म्हणून शिकायचे आहे. गवळणीच्या दुसऱ्या भागामध्ये गवळण याचा अर्थ असा की आपण जेव्हा परमेश्वराचं सकाळी उठतो, आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आपण परमेश्वराचं पूजन करतो. ते पूजन झालं की आपण रोजच्या दिनचर्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत असतो. आपल्या इधोर पोटाची उपजीविका भागविण्यासाठी आपण आपापल्या परिपंचाला आपापल्या कामाधंद्याला लागत असतो. अशा प्रकारचा हा खडीगमतीचा दुसरा पाठ आहे म्हणजे गवळण. त्या गवळणीला मी या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. त्या गवळणीमध्ये पती हा पत्नीला काम सांगतो, परंतु काही लोक कसे असतात, कोणी कोणाचे ऐकत नाही. कधी पत्नी ऐकत नाही, रोजचे एकच काम केल्यामुळे तिला कंटाळा येऊन जाते. परंतु असा जर करत असताना जो प्रपंचाचा काळ आहे, प्रपंचाचा जो भाग आहे तो आपण समोर नेऊ शकत नाही. आपण प्रपंच करू शकत नाही, आपल्या मुलाबाळांना शिकवू शकत नाही आणि पत्नी तिची ऐकत नाही. अशा वेळेस पती जेव्हा आपल्या पत्नीची विनवणी करते आहे, सांगतो आहे सकाळी उठल्याच्या नंतर म्हशी चारायला गेलो, म्हशी चारून आलो, म्हशीचं दूध काढलं, म्हशीचं दूध काढून त्या माठामध्ये भरून ठेवलं आणि तू अजूनपर्यंत झोपून आहेस. आहे परमेश्वरा. घराकडे आलो, लोकांच्या अंगणामध्ये सळा पडलेला, रांगोळी काढलेली आहे आणि माझी राधा अजून उठलेली नाही. म्हणतो आवाज दूर मारतो, कार भाग्य माझे लाडाचे नारी राधा 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 आपल्या पत्नीला आवाज देते. त्यावेळेस पत्नी आपल्या पतीच्या जवळ लवकरच येते आणि ती आपल्या पतीला
माझी राधा माझ्यासोबत बोलली, राधा अगं नासूकल्या गोष्टीचा झगडा ग, या नासूकल्या गोष्टीचा झगडा म्हणजे आपल्याला भारत शासनाने, भारत सरकारने घरकुल दिला आहे. भारत सरकारने घरकुल दिला आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की त्या घरकुलावर अशोक चक्र काढावं. काय करावं? त्या घरकुलावर म्हणजे आपल्या घरावर अशोक चक्र काढावं. या गोष्टीचा तुझा विरोध आणि त्यामुळे तुझ्या माझ्या दोन गोष्टी झाल्या. मी सकाळी उठलो, म्हशीचं दूध काढलं, दूध माठामध्ये भरून ठेवलं राधा, परंतु तू अजून तयारी केली नाही, बाजारला गेली नाही. काय झालं राधा? माझ्या घरावर जरी अशोक चक्र होत आहे तर तुझं म्हणणं होतं की अशोक चक्र जर असलं तर बौद्धाचं घर असते, तो बौद्धाचा प्रतीक असते. आमच्या घरावर जर अशोक चक्र असला तर तो बौद्धाचा प्रतीक होईल. लोक आपल्याला महान समजतील, आपली जात एवढ्याची आहे. या गोष्टीचा झगडा होता राधा. पण मूर्खाच राधा, मूर्खाच तुला कळत नाही. अगं आपल्या भारत देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, मग तो बौद्धाचा आहे का ग? त्या अशोक सम्राट राजाच्या काळापासून तो अशोक चक्र त्या तिरंग्यावर आहे. आपल्या भारतीय नाण्यावर सुद्धा, आपल्या नोटावर सुद्धा अशोक चक्र आहे, मग तो बौद्धाचाच आहे का ग? तो एसटीचाच आहे का ग? या गोष्टीचा राधा तुला राग आला असं नसते. म्हणून आपण आपल्या घरावरही अशोक चक्र काढला पाहिजे. आपल्या देशाचं जे प्रतीक आहे ते आपल्या घरावर ठेवलं पाहिजे आणि तो आपला अन्याय दूर कर. बरं हे सांग राधा, तो आज बाजारला का गेली नाही? हा, तू बाजारला गेली नाही. जरूर कुणाला तरी म्हणाली असतील आमच्या गावामध्ये मंडई आहे, त्या मंडई पाहायला जाऊ आपण, आज बाजारला जायचं नाही. म्हणून ती राधा या गोपिकाही आपल्या घरात काही दिसली आणि तूही घरी जायची. अशी करू नको ना राधा. कोणी जरी काही तुला सांगितलं, कोणाची ऐकायचं नाही, आपल्या मनाचं करायचं. राधा 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 मी काय म्हणतो राधा? एका कवीनं म्हटलं आहे, शहराचे बनावधनी राधा शहराचे बनावधनी मूर्खाचे नको ग चाकर, सगळे करावे चांगल्याची लाजी मिळेल जन्माची भाकर. माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या माणसाची संगत करायची, कुणाचे ऐकायचं नाही. अहो लोकांचं पाहून आपण जरी तसं केलं, लोकांचं पाहून आपण जरी तसं केलं, अगं लोकांचं पाहून आपण जरी तसं केलं तर नाजूक जिंदगानी राधा खराब होते हर. आणि म्हणलं की सवयाला पाहून मी करतो असं नाही आहे दादा. म्हणून मी दोन शब्द सांगतो आहे, तो ऐकून घेशील. अगं आजच्या जमान्यामध्ये कोणी कोणाची वाट पाहत नाही, कोणी कोणाचा विचार करत नाही.